मित्रांनो, शासनाने नुकताच एक निर्णय घेतलेला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेमध्ये घ्यायचा तो निर्णय आहे. एका बाजूला लाखोने तरुण जे आहेत, पदवीधर आहेत, उच्च शिक्षिक आहेत, नोकरीच्या शोधामध्ये आहेत. खाजगी नोकरी मिळेल, शासकीय नोकरी मिळेल, पण त्यांना नोकरीचा पत्ता नाही आहे. आणि नोकरी नाही म्हणून लग्न नाही आणि आयुष्याला स्थैर्य नाही. खरं तर पदवीनंतरच ते नोकरीचे प्रयत्न करत असतात, परंतु नोकरी मिळत नाही. मग आणखीन पदव्युत्तर शिक्षण घेतात. त्याच वेळेला आणखीन काही स्पर्धा परीक्षाही देत राहतात आणि त्यामुळे लग्नाचं वय उलटून जातं आणि नोकरी मात्र मिळत नाही. इच्छा नसताना त्या परीक्षा देत बसतात. बऱ्याच वेळेला पालकांची खर्च करण्याची तयारी नसते, पण नाईलाज असतो आणि ते सगळं करत असतात. तर अशा वेळेला तरुणांना नोकरी देण्याची गरज असताना सेवानिवृत्तींना पुन्हा सेवेमध्ये करार पद्धतीने 5 वर्षासाठी किंवा 7 वर्षासाठी सामावून घेणं हे कुठेतरी अयोग्य आहे. हा निर्णय घेतला कोणी? शासनाने घेतला म्हणजे सर्व मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये तो मंजूर झाला का एखाद्या विभागाने घेतला का मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि याला विरोध कोणीच कसा केला नाही? तर असं कुठेतरी असं योग्य वाटत नाही आहे. शासनाने खरं तर याचा फेरविचार करायला पाहिजे. तरुणांना संधी दिली पाहिजे. आपापल्या मतदारसंघात ते आमदार आहेत, त्यांनाही आपल्या तरुणांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांनीसुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हे पटवून दिलं पाहिजे की तरुणांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे. मित्रांनो, मला जे सुचलं आहे ते मांडलेलं आहे. चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र जरूर पुढे पाठवून द्या.